राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. सर्व माझे माझे वाहतसे ओझे, कळले तुझे गुज पंढरीनाथा. काय सर्व माया व्यर्थ जाईल वाया, म्हणून तुझ्या पाया शरण आलो. ऐसा संसार झाला भूमी भार, नाम निरंतर ध्यात असे. गणेशनाथ मने आलिया संसारी, घेईन दनिवरी नाम तुझे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत गणेशनाथ महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 11 असा हा अभंग आहे. आज एकादशी आहे. या एकादशी निमित्त गणेशनाथाच्या गाथेवरील कोणत्याही एका अभंगाचे प्रवचन करावे असा हा संकल्प आहे. आणि त्या निमित्तानं आजची असणारी अमलकी एकादशी, या एकादशीला प्रवचन सेवा करण्याचं भाग्य हे माझ्याकडे आलेलं आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसमिद्या आत्मरूपा. आजचा जो अभंग आहे तो सुंदर असा अभंग आहे. मनुष्य या अभंगाच्या माध्यमातून माझं 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 करतो. मी नावाचा त्याकडे जो अहंकार आहे, त्या अहंकारापायी तो माझं माझं करतो. पण जेव्हा त्याला लक्षात येतं की हे माझं इथं काही नाही, त्याचं जेव्हा त्याला गुज म्हणजे रहस्य कळतं, तेव्हा तो पंढरीनाथाला शरण जातो. आणि जेव्हा का तो पंढरीनाथाला शरण जातो, जेव्हा त्याला याचं रहस्य कळतं, तेव्हा त्याला लक्षात येते की आपण या भूमीला आतापर्यंत भार होतो. आणि त्यानंतर मात्र तो निरंतर या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये स्वतःला व्यस्त ठेवतो आणि सतत विठ्ठल नामचिंतन करतो. या अभंगाचा असा थोडक्यात मतितार्थ आहे. सर्वप्रथम पहिल्या चरणामध्ये संत गणेशनाथ महाराज म्हणतात, सर्व माझे माझे वाहतसे ओझे, कळले तुझे गुज पंढरीनाथा. जेव्हा मनुष्य या जगातील प्रत्येक गोष्ट माझी 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 म्हणतो आणि माझं माझं म्हणण्याचं जे ओझं आहे ते ओझं घेऊन वाहत होता, म्हणजे घर माझं, संपत्ती माझी, मुलं बाळ माझी, सगळं माझं म्हणत होता आणि यासाठी तो सतत धडपडत होता. आणि असं हे ओझं घेऊन तो या संसारात वाहत होता. आणि जेव्हा त्याला कळालं की या जगात आपलं काही नाही, हा देह सुद्धा आपला नाही, याचं गुज म्हणजे याचं रहस्य जेव्हा त्याला कळालं, कळले तुझे गुज पंढरीनाथा. फक्त हे सगळं ईश्वराचं आहे आणि त्यामुळे ईश्वराचीच सत्ता आहे हे त्याला जेव्हा कळालं, तेव्हा तो त्यानंतर कसा वागतो ते पहा. त्यासाठी मी एक दृष्टांत सांगतो. एक व्यक्ती जो एका गावातील असतो, तो पहिल्यांदाच रेल्वेमध्ये बसतो. त्याच्याजवळ थोडं सामान असतं, एक गठोडं असतं. आणि रेल्वेमध्ये गेल्यानंतर रेल्वेचा वेग पाहून त्याला असं वाटतं
आपलंच ओझं या रेल्वेने घेतलेलं आहे. या गाठोड्याचं ओझं आपण रेल्वेला कशाला द्यायचं? हे ओझं आपल्या डोक्यावरच घेऊ, मग तो डोक्यावरच घेतो. तेव्हा त्या ठिकाणी दुसरा एक प्रवासी असतो आणि तो प्रवासी या व्यक्तीला म्हणतो, अरे ते ओझं डोक्यावरचं खाली ठेव. तेव्हा हा व्यक्ती म्हणतो, माझाच भार या रेल्वेने सोसला आहे आणि हे गाठोडं रेल्वेला ओझं होईल, त्यामुळे ओझं मी माझ्या डोक्यावर घेईल. तेव्हा तो म्हणतो, हे रेल्वे तुझ्या डोक्यावर घेतलं काय आणि खाली ठेवलं काय? तुझा भार रेल्वे सोसणारच आहे, कारण तू स्वतः त्या रेल्वेत आहे. म्हणून या संसारामध्ये आपण या ईश्वराच्या सत्तेशिवाय राहू शकत नाही. रेल्वे म्हणजे ईश्वरी सत्ता आहे. आपण आपला जर भार या देवावरती वाहिला तर आपल्या प्रपंचातले जे अडथळे आहेत, आपला संसार आहे, आपले मुलं बाळ आहेत, जे संकट आहेत, हा सर्व भार तो स्वतः देव वाहील. आपण फक्त त्याचं नामचिंतन करायचं आहे. एक ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने घालू तयावरी भार, वाहुआ संसार देवा पायी. तर आपण जर सर्व आपला भार देवावर वाहिला तर देव सर्व पाहतो. आपल्याला कसल्याही प्रकारचा त्या त्रास घ्यायची गरज नाही. परंतु माणसाला हा प्रपंच, हा संसार सुटत नाही. या प्रत्येक गोष्टीसाठी, संपत्तीसाठी तो आयुष्यभर धडपडत असतो, माझं माझं म्हणतो. आणि जे सत्य आहे त्या सत्तेपासून तो काय करतो? दूर राहतो. खरं सत्य कोणतं आहे हे यापासून तो अंतर घेतो आणि तो सतत संकटात स्वतःला गुरफटत ठेवत असतो. आणि त्यामुळं जेव्हा त्याला कळेल की आपण उगाचच या संसाराच्या पायी आपण गुरफटलो होतो, खरं सत्य आपण जाणलं नव्हतं, आणि जेव्हा त्याला याचं गूज कळेल की खरं सत्य काय आहे, जेव्हा त्याला रहस्य कळेल, तेव्हा मात्र तो असं करणार नाही आणि तो या देवावरती भार घालेल. आणि तेव्हा त्याच्या सर्व संकटाचं, त्याचं सर्व निरसन होईल. म्हणून सर्व माझे माझे जेव्हा तो हे माझं जे ओझ आहे तो जेव्हा वाहत असतो आणि त्याला जेव्हा खरं गूज कळतं की ही ईश्वरी सत्ता, ही पंढरीनाथ हेच आपलं सर्व सत्ता चालवत असतात, हे सगळं जग चालवत असतात, आणि जेव्हा त्याला पश्चाताप होतो आणि तो ईश्वराला सरळ चरून जातो, त्या वागण्यामध्ये त्याच्यात पुन्हा बदल होतो. तर पुढच्या कडव्यामध्ये संत गणेशनाथ महाराज म्हणतात, काया सर्व माया व्यर्थ जाईल वाया, म्हणून तुझ्या पाया शरण आलो. जेव्हा त्याला या ईश्वरी सत्तेचं गुज कळेल तेव्हा त्याची काया, सर्व माया, सर्व व्यर्थ आहे लक्षात येईल. आपलं शरीर जे आहे हेही आपलं नाही, हे सुद्धा एक भाड्याचं आहे, याला सुद्धा एक दिवस सोडून जावं लागेल. ही सर्व एक माया आहे. जीवन जगत असताना हा संसार, ही संपत्ती, पैसा, अडका, मुलं बाळ, या संसारातलं या जगतावरचं प्रेम, हे सगळी माया आहे. म्हणजे एक आभासमय जग आहे. आणि जेव्हा तुला त्याचं गूज कळेल तर हे सगळं व्यर्थ आहे. हे तुला त्या गूज कळल्यानंतर त्याचा अर्थ तुला लक्षात येईल. हे सगळं व्यर्थ आहे आणि जे तू करणार आहे हे सगळं तुला वाया जाणार आहे. हे तुझ्यासोबत काही येणार नाही. जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा आपल्यासोबत काही येणार नाही, हा ध्येय सुद्धा येणार नाही. आणि म्हणून तुझ्या पाया शरण आलो, हे जेव्हा त्याला कळल तेव्हा तो या देवाला म्हणणार आहे की देवा, आता मी तुला शरण आलो आहे, कारण या जगाचा मालक तूच आहेस, करता करविता तूच आहेस. आणि या पुढच्या कडव्यामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात, ऐसा हा संसार झाला भूमी भार, नाम निरंतर ध्यातासे. हा जो संसार आहे म्हणजे हा मायारूपी संसार आहे. हा संसार घेऊन जर आपण चाललो, फक्त माझं म्हटलं, हा प्रपंच माझा, संपत्ती माझी, ही प्रॉपर्टी माझी, हे माझं ते माझं, जेव्हा आपण असं करतो आणि असा संसार घेऊन जर आपण चाललो तर आपण या भूमीला काय तर भार आहोत. तर या ठिकाणी एक वाळलेल्या झाडाचं आपण उदाहरण घेऊ. एका बागेमध्ये एक वाळलेलं झाड आहे, ज्याला पानं फुलं काही येत नाहीत. असं जर झाड असेल तर लोक म्हणतात की याला तोडून टाका, याचा काही उपयोग नाही, कारण हे वाळलेलं झाड आहे.
ते जमिनीतलं पाणी तर शोषून घेतं, परंतु याला कसल्याही प्रकारची पालवी फुटत नाही, फूल लागत नाही, फळ लागत नाही, सावली देत नाही, त्या झाडाला तोडून टाका असं म्हणतात. म्हणून हा झाड जसं भूमीला भार आहे, तसं जो परमात्म्याची सेवा करत नाही, नामचिंतन करत नाही, हा भूमीला भार आहे. त्याचा जन्म वाया गेला. हा फक्त मी माझं यापनामध्ये जगत आहे, जे त्याचं नाही त्याच्यात तो मागे लागलेला आहे. याचं काय आहे याची जाणीव त्याला नाही. आणि जेव्हा त्याला कळलं की ही ईश्वरी सत्ता सर्वस्व आहे, देव हा सर्वस्व आहे, देवाच्या सत्तेशिवाय काही चलत नाही, आणि असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाम निरंतर ध्यात असे. आणि त्यामुळं त्याच्या लक्षात येतं की देह बाहुला दोरी त्या विठ्ठला, खेळवी हा सुका नाम घ्यावे मुका. संत तुकाराम महाराज म्हणतात की देह काय आहे तर एक बाहुल्याप्रमाणे आहे, आणि या बाहुल्याची दोरी त्या विठ्ठलाच्या हातात आहे, आणि जोपर्यंत त्याच्या हातात आहे तोपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारची सुख मिळत नाही. जर तुम्हाला सुखच घ्यायचं असेल तर नाम घ्यावे मुखा. तर तुम्ही काय करा, तुमच्या मुखाने नाम घ्या. संत एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, देहीचा ठेवा जाणार टाकुनी, राम नाम वाणी उच्चारावी. हा देहीचा जो ठेवा आहे, आपल्याला देहरूपी जे शरीर मिळालेलं आहे, हे शरीर आपल्याला इथंच राहणार आहे. आणि जर आपल्याला याचं रामनाम जर आपण घेतलो, आपण रामनामाचा उच्चार केला, तरच आपल्याला मोक्षप्राप्ती मिळणार आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून आपण नामसंकीर्तन केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. म्हणजेच नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. संत तुकाराम महाराज म्हणतात की जर आपण संकीर्तन केलो, नाम घेतलो, तर आपल्या आयुष्यात जे जे पाप आहेत, कोणत्याही स्वरूपाचे राहू द्या, ते सगळे जळून जातील, याचा नायनाट होईल, जन्मोजन्मांतरीचे पाप नष्ट होतील. फक्त तुम्ही काय करा, सोपं नाम आहे ते नाम घ्या, विठ्ठलाचं नामस्मरण करा, नाम निरंतर ध्यात असे. आणि जर तुम्ही नामस्मरण केला तर तुमचा नक्कीच उद्धार होईल. तुका म्हणे चित्त करावे पावन, आवडीने नाम घेता आहे. तर तुमचं चित्त पावन करा आणि आवडीनं नाम घ्या, असं संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये सतत विठ्ठल 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 असं नामस्मरण केलं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. आपण जीवाभावाने अंतःकरणातून या विठ्ठलाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या प्रत्येक कामात आपल्या विठ्ठल असलं पाहिजे. एखादी गृहिणी घरामध्ये स्वयंपाक करत असेल, तिनं सुद्धा स्वयंपाक करत करत विठ्ठलाचं नाम जर घेतलं तर ते अन्न सुद्धा काय होईल, प्रसाद होऊन जाईल. आणि अशा रीतीनं म्हणून आपल्या प्रत्येक कामात जर तुम्ही देवाचं नामस्मरण करून जर काम करत असाल तर ते तुमचं काम सुद्धा चांगल्या रीतीने पूर्ण होईल. म्हणून आपल्याला तारून येणार काय असेल तर फक्त नाम आहे. म्हणून या नामाचं महत्व सांगणारा हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये संत गणेशनाथ महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, गणेशनाथ म्हणे आलिया संसारी, घेईन दनिवरी नाम तुझे. तर गणेशनाथ महाराज म्हणतात, या संसारात आपण जन्म घेतल्यापासून या मृत्यूपर्यंत जो काही आपण आभासरूपी असणारा जो संसार करत आहोत, त्या संसारामध्ये जर तुम्हाला तारून न्यायचं असेल, तुमचा उद्धार करत असेल तर तुम्ही काय करा, फक्त नाम घ्या. जर नाम घेतलो तर तुम्हाला तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला हा संसार कसा असेल जर पाहायचा असेल तर आपल्याला एक नदीचं उदाहरण घ्यावं लागेल. नदी जेव्हा पर्वतावरती उगम पावते तेव्हा ती एका गावाहून दुसऱ्या गावावर, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावावर असं जाते. तिचा वेग खूप असतो, या किनाऱ्याला धडकणे, त्या किनाऱ्याला धडकणे, आणि तिला वाटतं की मीच श्रेष्ठ आहे. पण जेव्हा ती समुद्राच्या जवळ येते तेव्हा तिचा वेग सुद्धा मंदावतो आणि ती स्वतःला विसरते आणि समुद्रात सुद्धा जाऊन ती काय होते, एकरूप होते. ती तेव्हा नदी राहत नाही तर ती समुद्रच होऊन जाते. तसं आपलं जीवन आहे. जेव्हा आपण जन्म घेतो, आपली तारुण्य अवस्था असते, तेव्हा आपण आपल्याला हे माझं
हा संसार माझा, एवढी संपत्ती माझी, एवढं सगळं काही माझं माझं आहे असं आपण म्हणतो आणि ते मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण सतत जगत असतो. आणि शेवटी वृद्धापकाळात जेव्हा आपला जाण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एक एक गोष्ट आपल्याला आता इथं सोडून जायची आहे, आपलं या जगामध्ये काही नाही. तेव्हा त्याला पश्चाताप होतो की आपलं काही नाही, की जे जे मिळवलं होतं ते आपल्यासोबत आता काही येणार नाही, हा ध्येय सुद्धा आपल्यासोबत येणार नाही. आणि म्हणून आपल्यासोबत काय येणार असेल तर फक्त ते म्हणजे नाम, आणि ते नाम घेतलं तर आपला उद्धार होणार आहे. आणि म्हणून आपण या जीवनामध्ये माझं माझं न म्हणता फक्त आपण काय केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. आयुष्यभर जे आपण आपलं मानलं ते आपलं कधीच नव्हतं. जे आपलं होतं त्याची आपण कधीच दखल घेतली नाही. आपलं काय असेल तर फक्त नाम होतं, ईश्वर चिंतन होतं, आणि हे आपण याची दखल कधीच घेतली नाही. सत्य स्वरूपाची आपल्याला कधीच जाणीव झालीच नाही. तेव्हा ज्यावेळेस आपल्याला याची जाणीव होते, जेव्हा त्या सत्य स्वरूपाची जेव्हा आपल्याला गूज समजते, तेव्हा तिथून तर पुढे कमीत कमी आपण या परमात्म्याला विसरता कामा नये. आणि म्हणून या जगामध्ये सत्य म्हणजे तो परमात्मा आहे आणि त्याच्यात नामस्मरणात स्वतःला आपण रंगून ठेवलं पाहिजे. एवढाच या अभंगाचा सार आहे. म्हणून शेवटच्या चरणात गणेशनाथ महाराज म्हणतात, गणेशनाथ म्हणे आलिया संसारी घेईन दनिवरी नाम तुझे. आणि जेव्हा आपण या संसारात जन्म घेतो तेव्हा फक्त नामाचं अमृत पिऊन आपणच तृप्त व्हायचं असतं. एवढं संत गणेशनाथ महाराज सांगतात. आज एकादशी आणि एकादशी निमित्तानं माझ्या वाटेला आलेली प्रवचन सेवा आहे आणि ही सेवा तोडके मोडके करण्याचा मी तर प्रयत्न केलेला आहे आणि ही सेवा या ठिकाणी संपलेली आहे. आजची सेवा मी माझे वडील वैकुंठवासी गणेशनाथ भक्त चंद्रकांत अण्णाप्पा डोकडे आणि गणेशनाथ महाराजाच्या चरणी ही माझी सेवा अर्पण करतो. गणेशनाथ 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 कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.